नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मराठी चॅनलवरती. मित्रांनो, राज्यामध्ये आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सुरू झालेली आहेत आणि त्यानुसार तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत. आणि यासाठी मित्रांनो कोण लाभार्थी पात्र असणार आहे व कोण अपात्र असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, आपण आता सविस्तर माहिती GR अनुसार बघूया. तर मित्रांनो, आपल्यासमोर हा GR आहे जो की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत आहे. म्हणजे तुमची जी अगोदरचे जे गॅस असेल ते गॅस तुम्हाला रिफिल करून हे मिळणार आहे आणि ते वर्षाला तुम्हाला 3 सिलेंडर हे मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर GR बघितला तर 30 जुलै 2024 म्हणजे आजचाच हा GR आहे जो की राज्य शासनामार्फत प्रयुक्त केलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016मध्ये सुरू करण्यात आली होती. तर मित्रांनो, 2016मध्ये उज्ज्वला योजना ही सुरू करण्यात आली होती आणि ज्यांचे BPLचे कार्ड आहे किंवा पिवळे रेशन कार्ड आहे त्यांना जे गॅस कनेक्शन हे मिळाले होते. त्यानंतर मित्रांनो, ही राज्य शासनाची योजना त्यांनी आता काढलेली आहे. तर काय आहे नेमकी, त्यांनी यामध्ये संपूर्ण माहितीसुद्धा सांगितलेली आहे. सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन 2024-25 या वर्षात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा ही करण्यात आलेली आहे. उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी वार्षिक 3 गॅस सिलेंडर हे रिफिल करून मिळणार आहे. ज्यांना उज्ज्वला योजनेमार्फत गॅस व सिलेंडर मिळालेले आहे ते सुद्धा यासाठी पात्र असणार आहे. आणि माझी लाडकी बहीण यामध्ये ज्यांचे पास झालेले आहे म्हणजे जे अप्रूव्ह झालेले आहे ते सुद्धा यासाठी पात्र असणार आहे. त्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे. त्यानंतरचा शासन निर्णयसुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे. सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना म्हणजे जे उज्ज्वला योजनेचे 52.16 लक्ष लाभार्थी आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 3 सिलेंडर हे मिळणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. म्हणजे जो संबंधित गॅस कनेक्शन असेल तो स्त्रीच्या नावाने असणे आवश्यक आहे, जसं की उज्ज्वला योजनेमध्ये होतं. त्यानंतर सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52 लक्ष लाभार्थी यासाठी पात्र असतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांना कुटुंबाच्या सदर योजनेस पात्र असणार आहेत. म्हणजे ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरलेला आहे आणि ते पात्र झाले आहे ते सुद्धा यासाठी पात्र असणार आहे. त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्डानुसार एकच लाभार्थी सदर योजनेस पात्र राहील. तुमचं जर रेशन कार्ड असेल आणि त्यामध्ये 2 किंवा 3 महिला असतील तर त्यापैकी फक्त एकच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर सदर लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी गॅसधारकांना अज्ञेय असेल. म्हणजे तुमचे जे गॅस सिलेंडर असेल ते 14.2 किलोचंच तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर योजनेची जी कार्यपद्धती आहे ती खाली यांनी दिलेली आहेत आणि ती आपण सुद्धा सविस्तर बघणार आहोत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत मिळते आणि आतासुद्धा तुम्हाला हे तेल कंपन्यांमार्फतच मिळणार आहे. त्यानंतर सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची जी बाजारभावाची रक्कम आहे ती 830 रुपये आहे आणि ती ग्राहकांकडून घेतली जाते. आणि त्यानंतरची जी 300 रुपयेची सबसिडी आहे ते तुमच्या बँक खात्यात हे सबसिडीमार्फत जमा करण्यात येते. तर त्याच धर्तीवर तेल कंपन्यांची राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे रक्कम ही 530 असणार आहे. म्हणजे तुम्हाला अगोदर हे पैसे भरावे लागणार आहेत. जसे की तुम्ही उज्ज्वला योजनेत भरत होते 830 रुपये आणि तुम्हाला 300 रुपये सबसिडी मिळत होती, त्याचप्रमाणे तुम्हाला अगोदर 530 रुपये हे भरावं लागणार आहे. त्यानंतरची सबसिडी तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे. तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. म्हणजे एका महिन्यामध्ये एकापेक्षा जास्त तुम्ही गॅस कनेक्शन घेऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही सिलेंडर भरू शकत नाही आणि तुम्हाला सबसिडीही मिळणार नाही. जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. सबब अंतिम तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल. म्हणजे जिल्ह्यातील जे सिलेंडर वाटप करतात त्यामध्ये फरक असेल आणि कंपनी वाटप करते त्यामध्ये फरक असेल तर यांचा जो आढावा आहे तो घेण्यात येईल आणि त्यानंतर ती कंपन्यांना
ती रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांना तेल कंपन्याकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडरची तपशिलाची प्रमाणित यादी तसेच तेल कंपनी प्रदान करावयाच्या रकमेच्या शिफारसीसह देयक वित्तीय सल्लागार, उपसचिव, अन्न नागरी पुरवठा यांची खात्यात जमा करून देयक प्रदानार्थ वित्तीय सल्लागार यांच्या कार्यालयामध्ये यांनी सादर करावायचे आहे. तेल कंपन्यांना जिल्हा निहाय अंतिम रकमेचे प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार, उपसचिव कार्यालय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुसरावयाची कार्यपद्धती. तर यामध्ये राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील 3 मोफत सिलेंडर हे कंपनीमार्फत त्यांना मिळणार आहे. त्यानंतर सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा जास्त सबसिडी मिळणार नाही. म्हणजे जे उज्ज्वला योजनेसाठी माहिती यांनी सांगितलेली सेम माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सुद्धा सेम असणार आहे व त्यांनासुद्धा वर्षाचे 3 सिलेंडर असणार आहे. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात, तिथे तुम्हाला ही PDF मिळून जाईल आणि यामध्ये तुम्ही संपूर्ण माहितीसुद्धा बघू शकतात. ज्या प्रकारे उज्ज्वला योजनेचे DBT मार्फत पैसे पडतात म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडतात त्याचप्रमाणे ही माहिती यांनी सांगितलेली आहे व उज्ज्वला योजनेची सारखीच तुम्हाला लाडकी बहीणलासुद्धा हे पैसे पडणार. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.